नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण पाहत आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे सामान्य ज्ञान व त्यावरचे काही क्वेश्चन, जे की आपण पाठीमागे खूप दिवसापासून ही सिरीज चालू केलेली आहे. आणि याच्यामधले सर्व क्वेश्चन अत्यंत उपयुक्त आहेत, जे की तुम्ही येणाऱ्या कोणत्याही एक्झाम देणार असाल, सरळ सेवेची असो किंवा MPSCची असो, त्याच्यासाठी हे फॅक्च्युअल क्वेश्चन असणार आहेत आणि ते खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर चला तर मग पाहूया आपण वन बाय वन क्वेश्चन. आपला पहिला क्वेश्चन आहे, गुरु बिपिन सिंग हे कोणत्या क्षेत्रातील एक महान शिक्षक आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मणिपुरी. पुढचा क्वेश्चन पहा आपला, भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये सेवा देण्यासाठी जास्तीत जास्त किती उपगव्हर्नर म्हणजे डेप्युटी गव्हर्नर्स नियुक्त केले जाऊ शकतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 डेप्युटी गव्हर्नर नियुक्त केले जाऊ शकतात. 3 नंबरचा क्वेश्चन पहा, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार 2019च्या मान्सून हंगामात सरासरीच्या -% पाऊस महाराष्ट्रात पडला. तर किती टक्के पाऊस पडला होता? करेक्ट आन्सर आहे 1 नंबरचा पर्याय 112.6% पाऊस. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मुलींसाठी अनाथ बालिकाश्रम हा अनाथ आश्रम खालीलपैकी कोणी सुरू केला? तर मुलींसाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला होता? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो कर्वे, पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 5 नंबरचा क्वेश्चन पहा, हिंदू समाजाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी कोणत्या वर्षी हिंदू महासभा स्थापन झाली आहे? तर हिंदू महासभेची स्थापना 1915 साली झाली होती, म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 6 नंबरचा क्वेश्चन पहा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांच्या लोकसंख्येतील साक्षरतेचा दर 2011 -% इतका होता? तर साक्षरतेचा दर होता 75.9%. हा महाराष्ट्रातला साक्षरता दर आहे महिलांचा. पुढचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणत्या राज्याने 1991 ते 2001च्या दरम्यान संपूर्ण देशात लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी नोंदवला आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे केरळ. केरळने लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी नोंदवलेला आहे. पुढचा क्वेश्चन, ढग हे चे उदाहरण आहे? तर पहिलं ऑप्शन आहे पायस, दुसरा आहे संधारण, तिसरा आहे सूक्ष्म तुषार आणि चौथा आहे जेल. तर ढग हे कशाचं उदाहरण आहे? सूक्ष्म तुषारांचं उदाहरण आहे. पुढचं क्वेश्चन, राज्यसभेसाठी राष्ट्रपतीकडून किती सदस्य नामनिर्देशित केले जातात? म्हणजे निवडून येणं वेगळं असतं, जे की लोक निवडून देतात, आणि नामनिर्देशित म्हणजे तिथे नेमणूक केली जाते इलेक्शन न घेता. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 12 सदस्य. हे वेगवेगळ्या क्षेत्रातले सदस्य असतात आणि त्यांची नेमणूक डायरेक्ट राष्ट्रपतीमार्फत केली जाते. पुढचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष, पहिलं ऑप्शन काय? जॉर्ज ह्यूल, दुसरा आहे उमेशचंद्र बॅनर्जी, तिसरा आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि चौथा आहे दादाभाई नौरोजी. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे उमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 2020च्या आकडेवारीनुसार एकूण रोजगारापैकी किती टक्के रोजगार संघटित क्षेत्रात उपलब्ध आहे? तर संघटित क्षेत्रातला 8% रोजगार हा उपलब्ध आहे, म्हणजेच 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन, देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न मिळविणारे खालीलपैकी कोणते पहिल्या भारतीय शास्त्रीय गायक-गायिका आहेत? तर पहिलं ऑप्शन काय बघा, आनंद शंकर, दुसरा आहे रविशंकर, तिसरा आहे MS सुब्बुलक्ष्मी आणि चौथा आहे हरिप्रसाद चौरसिया. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं ऑप्शन MS सुब्बुलक्ष्मी हे भारतरत्न मिळवणारे, म्हणजे शास्त्रीय संगीत जे असतं त्याच्यातले गायक किंवा गायिका विचारलं आपल्याला, म्हणून हे एक पहिले आहेत जे की शास्त्रीय संगीतामध्ये MS सुब्बुलक्ष्मी यांना भारतरत्न मिळाला होता. पुढचा क्वेश्चन पहा, कोणत्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती? तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 साली झालेली आहे, म्हणून 2 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. 14 नंबरचा क्वेश्चन काय, राज्यसभेत महाराष्ट्राचे किती सदस्य आहेत? तर राज्यसभेत महाराष्ट्राचे एकूण 19 सदस्य आहेत. तर लोकसभेत एकूण 48 सदस्य आहेत. लोकसभेत किती? तर एकूण 48 सदस्य. आणि आपल्याला राज्यसभेत विचारले तर तिथे आहेत 19 सदस्य. 15 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती प्राचीन साहित्यकृती प्राकृत भाषेतील आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे
पहिला आहे सेतुबंध ऑप्शन आणि दुसरा आहे गाथा सप्तशती. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1 आणि 2 दोन्ही पण बरोबर आहेत. कारण ही सेतुबंध आणि गाथा सप्तशती हे दोन्ही पण प्राकृत भाषेतच आहेत. पुढचा क्वेश्चन 16 नंबर. महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात किती सूतगिरण्या आहेत? तर 20-21नुसार एकूण सूतगिरण्या आहेत 188, म्हणजेच 3 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. 17 नंबरचा क्वेश्चन पहा. कोणत्या वर्षी सुश्री लता दीनानाथ मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2001 साली लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. 18 नंबरचा क्वेश्चन काय आहे? खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पहिलं विधान आहे संगीत आणि नृत्य हा आदिवासी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आणि दुसरं आहे घांगडी हे एक तंतुवाद्य असून ते वारली भगताकडून धार्मिक विधीवेळी वापरले जाते. तर ज्यांना घांगडी भगत म्हटले जाते. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1 आणि 2 दोन्ही पण बरोबर आहेत. कारण घांगडी हे तिथलं धार्मिक विधीवेळी वापरलं जाणारं घांगडी भगत प्रकारचं एक तंतुवाद्य आहे. आणि संगीत आणि नृत्य हे आदिवासी संस्कृतीचा अविभाज्य भागच आहे. म्हणजेच आपले दोन्ही पण सेंटेन्स कसे आहेत करेक्ट आहेत. नंतर 19 नंबरचा क्वेश्चन पहा. एका जिल्हा परिषदेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? तर एका जिल्हा परिषदेची कमाल सदस्य संख्या 75 असते. कमाल म्हणजे कशी जास्तीत जास्त. पुढचा क्वेश्चन आहे आपला 20 नंबरचा. ग्रामपंचायतीचा महसुलाचा खालीलपैकी कोणता स्रोत आहे? तर ग्रामपंचायत पहिलं काय आहे आठवडी बाजारावरील कर आणि दुसरं आहे तीर्थयात्रा कर. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1 आणि 2 दोन्ही पण बरोबर आहेत. 21 नंबरचा क्वेश्चन आहे. खालील लेखकांपैकी संगीत रत्नाकरचे लेखक कोण आहेत? तर संगीत रत्नाकरचे लेखक आहेत सारंगदेव, म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणते संयुग कॅल्शियम कार्बोनेट किंवा कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कार्बोनेटपासून बनवलेल्या खडकामध्ये आढळते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे चुनखडी. चुनखडी हे जे आहे ते कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम कार्बोनेटपासून बनलेल्या खडकामध्ये आढळत असते. 23 नंबरचा क्वेश्चन पहा. खालीलपैकी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांचा जन्म तत्कालीन मुंबई प्रांतात झाला होता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मोरारजी देसाई यांचा जन्म मुंबई प्रांतात झाला होता. म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे. आता 24 नंबरचा क्वेश्चन पहा. पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून डॅश डॅश एक क्षेत्रात दिला जातो. तर पंडित भीमसेन जोशी हा पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहे? तर ते आहे शास्त्रीय संगीत. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आता लास्ट क्वेश्चन. जागतिक बँकेच्या मते दरडोई GNI किती रकमेपेक्षा जास्त असलेल्या देशांना उच्च उत्पन्न देश म्हणजेच हाय इन्कम कंट्रीज म्हणतात? तर हे 1 जुलै 2021 रोजी अद्ययावत म्हणजेच अपडेट केल्याप्रमाणे असणार आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे $12,695. अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन घेतलेले आहेत जे की सर्व एक्झामसाठी महत्त्वपूर्ण आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू व्हेरी मच.